अरे हो हो हो. शंभूबाई, आज असा अचानक पाया का पडलास? अगं रमाई, सखू मामीनीच सांगितलंय सकाळी सकाळी मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे, म्हणून केला नमस्कार आणि मला पण छान वाटलं. बघतेस ना, सखू बोले आणि शंभू डोले, असं झालंय. काल कसा होता, पण आता बघ पुरता सखूच्या हातात गेलाय. लक्षात येत आहे ना, प्रकरण फार नाजूक आहे. तेव्हा तुला सावधपणे आणि जपून हे प्रकरण हाताळावं लागणार आहे. जरा प्रेमानं मायेनं वागून शंभूला सखूपासून तोडावं लागणार आहे. आक्रस्ताळेपणा करायचा नाही. आता शंभू हातचा जाईल. कोण आहेस ग तू? कुठून आलीस तू? ए आ ए ए आ. आता गावात येऊन काही उद्योग करायचे? बोल. ए ए आ ए आ ए हे आ. हे जास्त शांतपणा करू नका. हे असे अचानक इतके कावळे का उडतात आणि इतकी कावकाव का करतात? नक्कीच काहीतरी अघटित घडलं. अगं मामी, याच्यात होत ना पाणी. अहो, खूप मदत केलीत मला. आता थांबा, मी भरतीये ना पाणी. थकाल तुम्ही. नाही ग मामी, तुला मदत करताना मला थकू येतच नाही, उलट मज्जा वाटते. घ्या. शंभू, काय करतोयस तू? हे तुझं काम आहे का हे? अरे मामा, अशी सखू मामीला मदत केली ना की मामी गोड गोड मुका देते. ये तू पण कर मदत. जीवावर उदार होऊन मी पण मदत केलीच होती ना, पण आनंदाच्या पायघड्या दूर आगीच्या धगधगत्या निखाऱ्यावरून चालावं लागलं मला. पायच काय, मन अजूनही पोळलेलंच आहे. हसायला काय झालं तुला? विदूषक दिसतोय मी? अहो नाही हो, तुम्ही पायावर पाणी घ्यायला आला होतात ना, घ्या.
वैद्य कसे कडू औषध गोड मधातून देतात, अगदी तसंच तुमचे शब्द कितीही कडू असले तरी त्यातला गोडवा काही लपत नाही, तो झिरपतोच. नरभक्षक जनावराला पकडायचं असेल तर आपल्याला त्याच्या समोर आमिषाचं सावज ठेवावं लागतं. आपल्याला जनावराला नाही तर त्या आमिषाच्या सावजाला पकडायचंय. हे हातावर काय लिहिलंय तुम्ही? सखू. काय? सखू. आणि त्यावर माती कशापाई लावली? कोणीही हे पाहिलं की त्याला खरं वाटायला हवं ना की हे खूप आधीच गोंदवलंय. जुनं आहे हे पटायला हवं म्हणून माती लावायची असते. अहो मालकीनबाई, पर हात झिपरीचा, नाव सखूचं, मला काय बी कळना झाले. नेमकं काय आहे तुमच्या मनात? सांगते, सगळं सांगते. तुम्हाला दोघींना तर सांगायलाच हवं ना, कारण प्रत्यक्षात तर तुम्हाला दोघींनाच करायचंय सगळं. मला मध्ये ओढायचं नाही. आपलं काय ठरलंय, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. तुम्ही मला मध्ये पाडलत ना तर मी हात वर करेन, आधीच सांगते. ऐका, कसं कसं मी काय काय करायचंय ते सांग. मालक, मालक, हे उपरणं राहिलं, तेच द्यायला थांबवलं. ही कसली थेरा चालली आहेत? काय गे, माणिकची जागा घ्यायला बघतीयस? आणि दिगू, लक्ष कुठे आहे तुझं? माणिक कुठे आहे? अरे रागावून माहेरी तर गेली नाही ना? जाऊ दे ना रमाई, गेली तर जाऊ दे, यायचं असेल तर येईल ती परत. तसंही न सांगून गेलेल्या माणसांची या घराने कशाला काळजी करायची? खुळा झालायस का दिगू तू? इथे जे घडलं ते सगळं माणिकने माहेरी सांगितलं तर? अरे सुभेदार रागावतील. रागू दे रमाई, तसंही त्या सुभेदारांच्या रागाला ना मी भीक घालत नाही. दोष त्यांचाही आहेच. त्यांनी माणिकवर चांगले संस्कार करायला नको होते का? अगं कशी वागते ती, कशी बोलते. जाऊ दे, स्वतःची चूक समजली ना की येईल ती परत. तू कुठे तर नाहीसं केलं नाहीस ना माणिकला? करू शकतेस. तुझ्या वाटेत अडथळा आला म्हणून माणिकला तू नाहीसं करू शकतेस. अहो मी असं का करेन? मी तुला ओळखत नाही का? तुझ्यामुळेच माणिक रागावून घर सोडून निघून गेली आहे. या घरात कालपासून तू जो काही धुडगूस घालतेस ना, त्याचाच हा परिणाम आहे. आत्ताच्या आता माणिकला समजावून तिच्या पाया पडून तिला घरी घेऊन यायचं. निघ निघ.
सावकाश. अगं मामी, आधी तू झोपाळ्यावर चल. हा विनू मामा ना मला मुद्दामून तिरका झोका देतोय. तू आलीस ना की बरोबर ऐकेल. चल. थांब थांब शंभू, काहीतरी आहे. काय झालं वहिनी? तुम्ही दादाला शोधताय का? तो तर बाहेर गेलाय. हो का? बर. मामी, आता मामा पण नाहीये. आता चल ना झोपाळ्यावर. तू कुठे निघालीस? शंभू, तुला किती वेळा सांगितलंय बाहेर जाणाऱ्याला असं कुठे निघालीस विचारू नये. हो, तुम्ही त्यांना नका ओरडू. मी माणिकताईंच्या घरी चालली आहे त्यांना आणायला. का? हो वहिनी, हो ती बॅट घरी आणूच नका. माणिक गेली ना तिच्या माहेरी राहायला, मग राहू दे ना. हो भाऊजी, आता सासूबाईंनी सांगितलंय म्हटल्यावर मला जावंच लागेल ना. मामी, पण तुझ्या माणिकच्या घरी थांबू नकोस हा. लगेच परत ये. आणि हो, त्या माणिकला एकटीला नको पाठवूस. तू पण ये. अवं बघा बघा, ही सखू हाय, सखू. आणि ही आपल्या तावडीत गावली हाय. कशावरून? अरे तुला लिवाय वाचायला येतं का? तिच्या हातावर बघ ना काय गोंदिवला हाय. बघ जा. बाजदा, अरे ही आली, ही परत आली. अरे म्हणजे गावावर संकट येणार. वही तर मी पण त्याच बोलते हाय. आता हिला सोडायचं नाही. पाटील आता तुम्हीच खातर करून घ्या. या सखूला आम्ही बांधून ठेवलंय. तेव्हाच बोललो होतो मी, तिला जिवंत ठेवू नका. पण माझं कोणी ऐकलं नाही. आता घ्या, सखू परत गावाच्या उरावर बसायला आलीये. अहो भास्कर बुवा, आधी खात्री तरी होऊ दे की ही सखूच आहे. हवं तिच्या हातावर बघा की नाव गोंदवलंय. बघा बघा, हातावर गोंदवलंय, सखू लिहिलंय. दिसतंय ना? माजून कसली खातर करायची? पाटील, यावेळी सखूला सोडायचं नाही. हा, बाजदा बोलते ते बरोबर आहे. या सखूला सोडायची नाही. हे सगळे घाबरत कुजबुजत कुठे चालले असतील? काय झालं असेल? काय सांगतो कुठे? अरे हो, चिंगरबा चौकात आहे म्हणे. मग तर आपल्याला जायला लागेल. चल 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 चल. झिंगरोबाच्या चौकात नक्की काय झालं असेल? जाऊ दे, नंतर कळेलच. पण आता मला माणिकताईंच्या घरी जायला हवं. अरे ही आ करत काय बोलते? अवं ती जीव वाचवाया काय बी बोलल. तुम्ही तिच्या बोलण्याकडे कुठं लक्ष देताय? तिच्या हातावर काय गोंदिवला हाय ते बघा ना. आता तुम्हीच सांगा, सखू लिवला हाय का नाही? वय 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 लिहिलेलं आहे. हा, आणि उगाच कुणी दुसऱ्या कुणाचं तरी नाव स्वतःच्या हातावर गोंधून घेईल का? तर काय, या येळेला निष्ठू देऊ नका तिला. किती बी नाही केलं तरी सखूच हाय ती. बरोबर आहे. अरे देवा, म्हणजे सखूताईला अडकिवण्यासाठी हो सापळा रचलाय. नाही नाही, तिला काय बी होतं कामा नये. माझं काय बी झालं तरी चालेल. त्यांना मी सखू वाटते तर वाटू दे, म्हणजे सखूताई वाचल. अरे पण सकू तर घाडाघाडा बोलायची, आणि ही तर मुकी आहे. बरोबर बरोबर. सखूची एक मैत्रीण होती रानातली, मुकी होती मुकी. ही तीच असेल बघा. हा,
ये गपगा, बोलता येत नव्हता कशाला तोंड मध्ये मध्ये घालते? पाटील, तुम्हाला जी गोष्ट आठवते ती माझ्या तल्लक स्मरणशक्तीतून निश्चल असं वाटतं काय? ती मुकी मुलगी आपल्या मैत्रिणीचं नाव स्वतःच्या हातावर कशाला गोंदवेल? हे समजा ठीक आहे भास्कर बुवा, पण ह्या मुकीकडून सत्य कसं वदवून घ्यायचं? हा? फक्त हातावरच गोंदवलंय एवढं पुरेसं नाहीये. हा? आणि भास्कर बुवा, काही एकसारखी नावं नसतात का गावात? अहो, आपल्याच गावात बघा, 3 भास्कर, 5 जना आणि 2 गोदा आहेत. मग काय 2 चकू नाही असू शकत? उगा निरपराध पोरीचा बळी जाता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे. मी काय म्हणतो, बाबाजी महाराजांना समजतो ना, पण मी त्यांना बोलून आणतो. हा, सकू गावात आली आणि ती आपल्याला सापडली तर त्यांना सांगितल्यावर ते बी लगी येतील बघा. हा हो बाजा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा. ऐकावं लागल, तुम्हाला माझं ऐकावंच लागल. अशी तशी सुटका होणार नाही तुमची. तुम्हाला प्रवेश करावं लागल या रांजणात. आता कस? आता तुम्ही माझे गुलाम आहात. माझं ऐकणार तुम्ही. इथंच थांबायचं, रांजणात थांबायचं. अरे कुठे झालं काय? थांब थांब. काय करताय? अरे बाहेर कशाला आला? अरे काय कळत नाही का तुम्हाला? काय सांगतोय? जा जा, रांजणात जाऊन बसा. ऐकत नाही तुम्ही माझं ऐकत नाही. थांबा, बघतोस तुमच्याकडे. ऐकत नाही. आगच्छन्तु आगच्छन्तु. महाराज, महाराज एक गरजू आलाय. थांब, आता तुझी खांडोळीच करतो मी. मला माफ करा महाराज, मला माफ करा, माझी चुकी झाली महाराज. अरे बाहेर्या, तुला आधीच बजावलं होतं की नाही मी? मग हे कुत्र्या हात आलंच कसा? आता नाही सोडत मी तुला. अस्य मस्तके आरोहतु आगच्छन्तु. महाराज चुकलो. राग आवरा महाराज, राग आवरा. महाराज वाचवा. म्या तुमची दुसऱ्या जागी व्यवस्था करतो, जिथं कुणी बी येणार नाही. माफी असेल. महाराज माफ करा. चल लवकर, चल लवकर, चल. माणिकताई, माणिकताई, कोणी आहे का? अगं बाई, यांनी मला ओळखलं की काय?
इथे का तडफडलीयस? ते माणिकताई, आधी माझ्या माणिकचं जगणं मुश्किल करायचं आणि नंतर नाटकीपणाने तिला बोलवायला यायचं. अहो नाही होत, तसं नाहीये. मी तर माणिकताईंची दासीप्रमाणे सेवा करते. ए, आव आणू नकोस हा. माणिकच्या मनस्तापाचं, तिच्या चिडण्याचं, तिच्या त्रागा करण्याचं, तिच्या दुःखाचं मूळ कारण तू आहेस. आणि काय ग, भोळ्या चेहऱ्याने मोठे खेळ खेळतीयस, जावई बापूंना मोहात पाडतीयस, माझ्या माणिक पासून त्यांना दूर ढकलतीयस. मोठ्या प्रयासाने माणिकला आणि जावई बापूंना शेतघरावर पाठवलं होतं. तू तिथेही नाक खुपसायला गेलीस ना? अगं, तू आहेस तरी कोण? भिकारडी, कणा नसलेली आश्रित ना? आणि तरी सुद्धा माझ्या माणिकला तुझ्या पायावर नाक खसायला लावलंस. कुठल्या जन्माचा सूड उगवतीयस? माझ्या माणिकचं आयुष्य ना तुझ्यामुळे वाया जातंय. का माझ्या माणिकच्या सुखाच्या आड येतेस? बोल ना. काकू, माणिकताईंप्रमाणे तुम्ही सुद्धा एकाच बाजूचा विचार करता का? हे बघ, मी थांबा, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर द्या आणि मग काय बोलायचं ते बोला. काकू, क्षणभर असा विचार करा की माणिकताईंऐवजी मी तुमची मुलगी, तरी सुद्धा तुम्ही मगाशी म्हणालात तसाच विचार केला असतात का? खरं तर त्या घरची पहिली सून मी आहे. अगदी राज रोज देवा ब्राह्मणांसाक्ष लग्न झालंय माझं, खरं की नाही? आता हे माणिकताईंना तुम्हाला माहित असताना मुळातच एका विवाहित पुरुषाची अपेक्षा करणं, त्याच्याशी लग्नाचा हट्ट करणं, हे सगळं बरोबर आहे का?